नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत विसापूरकडे। सोबत आहे आपले आपटेचे पाणी आणि फुले वगैरे पोरं घेऊन गेलेली आहे पुढे। तर आज गडपूजन आणि मारुती मंदिरात ही पूजा होणार आहे। तर जाताना प्रवास बघू आणि सुंदर असं वातावरण क्रिएट झाले सगळीकडे, फुले वगैरे। अभि आणि मी निघालो आहोत नेहमीप्रमाणे, लेट पण थेट। बाकीची पूर्ण मंडळी आपली पुढे गेलेली आहे आणि काही कारणास्तव आम्ही लेट झालेलो आहे। पण पुढे आपण एक फास्ट पोहोचणार आहोत। तर वातावरण हे आज कुठेतरी फिरण्याचाही प्लॅन केला जाईल असं मला वाटतंय। विसापूरगडावर जायचं तर पुढे कंटिन्यू बनत राहतो मी आमच्यासोबत। तर अशी ढगांची छबी निर्माण झाली सगळीकडे। आपण काय माहिती खिंड आपण क्रॉस केलेली आहे। थोड्या वेळात आपण कोकणानगरमध्ये जाणार आहोत। वातावरण अगदी क्लिअर झालेलं आहे। समोर दिसतोय विसापूर, लोहगड, इकडे तुंग, याच बाजूला तिकोणा दिसतोय, मागे मोरगेरी दिसतोय आणि आता विसापूरवर आपल्याला जायचंय। आणि तुम्हाला शेणातरी पाहायला मिळतील। खूप दिवसानंतर मावळात आलेलो आहे। खूप दिवस म्हणजे 1-2 महिने, मावळा म्हणजे खूप दिवस म्हणजे 1-2 महिने असतात। समोर जायचे आपल्याला इकडे दिसते भाद्राच पठार। खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे। आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपली सगळी सोलकीची फुलं उमललेली आहे। रोड एक बेटर व्ह्यू तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आपण। अजूनही सुकलेलं नाहीये, कारण इकडे कंटिन्यू पाऊस चालू असतो, धुके सारखं असतं। त्यामुळे वेळेतच आपण पोहोचलोय, पण आता या चिखलामुळे आपल्याला उशीर होणार आहे। आता डायरेक्ट गाडीवरती गेली असती मंदिरापर्यंत। अजून जानेवारी महिन्यापर्यंत काही गाडीवर जाऊ शकत नाहीये, त्यामुळे खालीच गाडी पार्क करून वर जायचं। यावेळेस जास्त पावसाची वाट लागली नाही, कारण की JCBने आपण रस्ता तयार केला होता, नाही तर पूर्ण माती वाहून येते खाली। पावसामुळे फक्त या रोडची वाट लागलेली आहे, कारण की वरती जो धबधबा वाहतो तो डायरेक्ट या रस्त्याच्या दिशेनेच वळण घेतो, त्यामुळे पूर्ण ही माती वाहून गेली खाली। ती आपली प्रिंट आहे अशीच आहे, त्याला थोडं कलर काम करायचं आपलं राहून गेलं होतं। येऊन पोचलोय मंदिरापाशी। अरे गार्डन तयार झाले, पोरांची तयारी चालू आहे। कधी आणणार आहे गाडी? तयारी चालू झालेली आहे आपली, पाठीला वगैरे हात घालतो। अरे यांनी आळकून कोण
भगवती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान जय देव गणपती गौरा गौरी आपण गडावरच निघालो आहोत. जो गडावर पायऱ्यांपाशी जो मारुती आहे तिथे आणि घरी पण आपल्याला 8 पाहिजे. आता वर जाता आलं तर पाहूया. ही चिचरड्याची भाजी आलेली आणि पूर्ण झाड भरलेलं आहे चिचरड्याने. गोटू ये गोटू गोटी आणि अगदी 10 मिनिटात आपण येऊन पोचलोय आणि पायऱ्यांवरून अजूनही पाणी वाहताना. सगळ्यांनी प्रसाद वाटून घ्या. येऊन पोहोचले आपण गडावरती. इथून सुंदर असं वातावरण क्रिएट झालेलं आहे. गोटूराम आपल्यासोबत आणि पाठीमागे खूप सुंदर असं सीन. तोफेपाशी येऊन पोहोचलोय आणि ही तोफ एक 4 वर्षापूर्वी खाली सापडली होती. नंतर तिला वर आणण्यात आलं व ही तयार करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला एक पुष्करणी पाहायला मिळते. महादेव मंदिरामध्ये आपण आलेलो आता. सगळ्यात पहिला फोन घेतला तर इथं आलो आपण 15 ऑगस्टला. ते नागाची आणि गणपतीची मूर्ती कोरलेली. इथंच काढले होते पहिले फोटो, नंतर तिकडे काढले. इकडून आलो आपण. थोडंसं रिलॅक्स व्हा राहुल. 1 किल्ल्याला ना शिकला भारी चालेल. चालेल मोठ्याला किल्ला चालेल मुले. हर हर महादेव हर हर महादेव. आपण आता गडाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूस आहे. उत्तर आणि दक्षिण बाजूस या वास्तू पाहायला मिळतात. येऊन पोहोचले आपण जो टाकी मारुती कोरलेला आहे त्या ठिकाणी.
जोरात असा पाऊस आलेला आहे पाठीमागे आणि धावपळ ही सुरू झालेली आहे. आता आपल्याला आश्रय शोधायचा आहे पटकन. चला घरात, पक्का मोठा पाऊस आला. अरे घराला चप्पर आहे का? घराला चप्पर. खूप मोठा पाऊस आलेला आहे. पावसाने थोडी आपली धावपळ गेली होती तरी आता थोडा पाऊस चालू आहे. त्या साईडला पूर्ण जोरात पाऊस आहे. थोडं डोंगर दिसतात. परतीच्या मार्गावर आपण परत संध्याकाळी काय प्लॅन आहे बघू. लोणावळ्यात जायचं आपल्याला. चिचारडी तोडताना पिशवी भरून इथं चिचारडी काढण्यात आलेली आणि वरती गाडी नेल्याचा परिणाम. दसऱ्याच्या शुभेच्छा. खंडू